नमस्कार मित्रांनो, आपण पाहतात लोहारा टाइम्स. लोहारा टाइम्समध्ये आपलं स्वागत आहे. पैसे देऊन आजार ओढवून घेणारे व्यसन मानवाच्या शरीरासाठी घातक आहे, असा समाज प्रबोधनाचा संदेश राजयोग शिक्षिका ब्रह्माकुमारी सरिता दीदी यांनी दिला. विश्व तंबाखू निषेध दिनानिमित्त प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय लोहारा येथे व्यसनमुक्ती जनजागृती कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी ब्रह्माकुमार सुरेशबाई जगदाळे, सेवानिवृत्त पोस्टमास्तर व संचालक जीवनमूल्य व्यसनमुक्ती व निसर्गोपचार केंद्र धाराशिव यांनी व्यसनाचे शारीरिक, मानसिक, आर्थिक आणि सामाजिक दुष्परिणाम यावर सखोल मार्गदर्शन केले. ते थेट दृश्य आपण पाहू शकता लोहारा टाइम्सवर. प्रथमतः आपण ब्रह्माकुमारी राजयोग शिक्षिका सरिता दीदी यांनी राजयोग मेडिटेशनच्या माध्यमातून व्यसनमुक्त, आनंदी आणि सकारात्मक जीवनाचा संदेश दिला. ते दृश्य प्रथमतः आपण पाहूया लोहारा टाइम्सवर. या प्रसंगी उपस्थित मान्यवर ज्येष्ठ माजी सरपंच नागण्णा वकील डॉक्टर अमलेश्वर गारटे, डॉक्टर गुणवंत वाघमोडे, डॉक्टर कुंदन माकणे, प्रभारी पोलीस निरीक्षक विजय पवार सह आदींचे शब्द सुमनाने स्वागत करीत त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. यावेळी व्यसनमुक्त समाज निर्मितीसाठी सामूहिक शपथ घेण्यात आली आणि नशेला नाही, निरोगी जीवनाला होकार हा संदेश जनतेपर्यंत पोहोचवण्यात आला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयातील बहनजी तसेच अमोल बिराजदार, जालिंदर कोकणे, शेखर पाटील, माजी सैनिक राजेंद्र सूर्यवंशी तसेच अरुण माटे व सर्व सेवाधारी बंधू भगिनींनी विशेष परिश्रम घेतले. व्यसनमुक्त भारत, निरोगी भारत घडवण्याचा हा प्रेरणादायी उपक्रम समाजासाठी दिशादर्शक ठरू शकतो. ते दृश्य आपण नक्कीच पहा लोहारा टाइम्सवर. व्यसनमुक्त होण्यासाठी राजयोग शिक्षिका ब्रह्माकुमारी सरिता दीदी तसेच ब्रह्माकुमार सुरेशबाई जगदाळे काय सांगतात ते आपण पाहू शकता लोहारा टाइम्सवर. पाहत रहा लोहारा टाइम्स. आज 31 मे तंबाखू मुक्ती दिवस आहे. तर ते तंबाखू मुक्ती दिवस म्हणा, या अनेक प्रकारचे व्यसन आज आपल्या जीवनामध्ये आलेले, ते व्यसनापासून आपण मुक्त कशी व्हायचं, तर मेन मुद्दा हे आहे. तर म्हणतात मेन मोटिव्ह तरी हे आहे, कार्यक्रम तरी हे आहे म्हणून आपल्याला बोलवलेत आणि परमात्मा ईश्वरी गोष्टी झालेल्या आहेत असं वाटत असेल. पण जे व्यसनासाठी आपण इथं आलेले आहेत की व्यसन आपण काढावं आणि व्यसनमुक्त जीवन, तणावमुक्त जीवन आपण जगावं. तर व्यसनमुक्त, तणावमुक्त जीवन जगण्यासाठी कशाची गरज आहे? जेव्हा व्यसन आपल्यावर हावी होते मग काय म्हणते डॉक्टर? विल पॉवर जागृत करा. तर विल पॉवर जागृत कशी करायचं? तर ते जाणून घेण्यासाठीच आत्मा परमात्माची गरज आहे की आत्मा काय आणि परमात्मा काय, कसं विल पॉवर जागृत करू की अन्य विकृत गुणांवरती आपण विजय प्राप्त करू, जसं पाहिजे तसं आपण जीवन आपलं कसं घडवू. कारण आम्ही कितीही बाहेरून प्रेशराईज केला, कितीही त्यांना औषध, कितीही देऊन आपण आहे ना नशामुक्ती केंद्रामध्ये ठेवूया, तर नशामुक्त होऊ शकतो का? नाहीये. जोपर्यंत त्यांच्या मनात निर्माण होत नाही, जोपर्यंत त्यांनी सोडत नाही, ते सुटत नाही. आपण म्हणतो की नाही, मग ते निर्माण का होईना आपल्यामध्ये सोडण्याचं? वाईट आहे त्यांनाही कळतं, जे व्यसन करतात त्यांनाही. असं नाही की त्यांना काहीच कळत नाही म्हणून बोलून सांगतो ते वाईट आहे सोडा म्हणून. त्यांनाही माहिती आहे वाईट आहे, त्यांनाही माहिती आहे हानिकारक आहे. किती हानिकारक आहे आमच्यापेक्षा छान त्यांनी सांगतात आपल्याला. तर सगळं माहीत असूनही का सुटना? कशाची कमी आहे ना? आपल्या हे तरी सांगितलेले काय सांगतात की तूच आहेस तुझं जीवनाचं शिल्पकार म्हणे, दुसरं कोणी नाही. मीच माझं जीवनाचं शिल्पकार असून सुद्धा हे छोटे छोटे गोष्टीला मी काय आधी गेलेलं आहे व्यसनाचं, काय मी ते सोडू शकत नाही, काय केलेलं सदा मी त्याच्यापासून मुक्त होऊ शकतो, ते जाणून घेण्यासाठी आपण आलेले आहेत. मग आपलाच हा परिवार आहे म्हणून पुन्हा एकदा सांगते, परिवार का? तर तुम्हाला वाटत असेल आज बोलून लगेच रिलेशनच जोडले.
तर परिवार आपण का म्हणू, तर ज्याला ईश्वर परमात्मा अल्लाह आपण म्हणतो, ते ईश्वर परमात्मा सर्वांचं एक आहे. तर त्यांचे आपण सगळे मुलं आपसामध्ये संतान आहेत, भाई बहीण आहेत. म्हणून शाळेमध्ये बी शिकवलं ना, हिंदू मुस्लिम सिख ईसाई आपस में है भाई भाई. तर कोणी अर्थाने आपण भाई बहिणी बनतो ते पण आज जाणून घेऊन आलेले. तर ते परमात्माला काय कोणी म्हटलं गॉड फादर, आपण म्हणतो परम पिता, पिता म्हणजे वडील आहे. तर ते परमात्माचे आपण सगळे मुलं संतान आहेत आणि आपसामध्ये आपण भाई बहीण आहे. म्हणून पुन्हा अनेक क्रिकेटरना अनेक ॲक्टरना आवाहन केलेलं आहे की तुम्ही यापुढं या नशेच्या वस्तूची तुम्ही कोणतीही जाहिरात करा, परंतु नशेच्या वस्तूची जाहिरात कधीही करू नका. हे कसं करायचं, आपण सर्वांनी हात वर करा. हात आपण आपल्या पाठीवर न्यायचा असतो आणि आपली पाठ आपण थोपटायची. वाह रे मे शाबास. कारण आपण कोण आहे, भाग्यवान आहे. स्वतःला तुम्ही तितकंच भाग्यवान जर समजला तर आजचा जो जे लेक्चर आहे त्याचा तुम्ही पुरेपूर आनंद, आणि जेवढ्या वेळेस तुम्ही इथं बसाल तर पूर्ण लक्ष देऊन, कारण या ठिकाणचा एक शब्द ना शब्द आयुष्याला परिवर्तन करणारा आयुष्य केवळ नशा नाही आहे. हे आज जे आपलं जीवन पद्धती झालेली आहे, आज सर्वत्र सायन्स आणि टेक्नॉलॉजीच्या युगामध्ये जे वाढतं तणाव, वाढतं व्यसन, वाढतं प्रदूषण, हे जे वाढायला लागलेलं आहे, हे यामुळं सर्व लोक आज 70% लोक जवळपास आज डिप्रेशनमध्ये आहे. सुसाईड टेंडन्सी वाढत आहे, आत्महत्याचं क्राईम रेट वाढत आहे, ॲक्सिडेंट वाढत आहेत. आपण म्हणतो आपण सुधारणा काय म्हणतो विकसनशील देशामध्ये आहेत आपण. विकसनशील, मग विकासाची परिभाषा काय आहे, कशाला विकास म्हणायचं? भौतिक प्रगती झाली, सायन्स साधनं आली, टी व्ही आले, इंटरनेट आले, मोबाईल आले, सगळे आले, ह्याला प्रोग्रेस म्हणायचं का? आणि एकीकडे आपण डिप्रेशनमध्ये जातो. म्हणून आज जो स्ट्रेस आहे, तणाव जो आहे, तणाव इतका कॉमन झालेला आहे. लहान मुलगा सुद्धा म्हणतो आज की मम्मी मला आज अभ्यासाचं टेन्शन आलंय. ह्या टेन्शन शब्द एवढा प्रचलित, आम्हाला 25 वर्षापूर्वी टेन्शन म्हणजे काय माहीत नव्हतं, पण आज हा शब्द एवढा प्रचलित झालेला आहे. लहान मुलगाही म्हणतो मला अभ्यासाचं काय आलंय, टेन्शन आलं. म्हणून हा तणाव जी आज सगळ्या रोगापेक्षा हा जो तणाव आहे, हे तणाव महामारीच्या रूपाने पसरली. इपिडेमिक म्हणतो आपण, महामारी. हे तणाव जो आहे तो तणाव आपला एवढा जीवनाचा अंग झाला आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये तणाव. रस्त्यामधून जात आहे, गाडी चालवत आहे, पुढचा कसा येईल, कसं आपण जाऊ पुढं, मला माझी गाडी पुढं कसे निघेल, प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीचा आपण तणाव घेतो. आणि म्हणून सांगावं वाटतं की तणाव से हो गई है दोस्ती इस कदर, तनाव से हो गई है दोस्ती इस कदर, तणाव होता है तणाव के ना होने पर. म्हणजे आम्ही एवढा अभ्यास, तणावाचा एवढा अभ्यास झालाय की तणाव नसेल तर आपल्याला करमत नाही, टेन्शन नसेल तर म्हणजे तो आपल्या जीवनाचा एक अभिन्न अंग झालाय. आणि म्हणून मग या तणावापासून मुक्त होण्यासाठी आज लोक काय करतात, जवळचा आधार म्हणून काय करतात, व्यसन. त्यांना बाकीचे उपचार दिसत नाही, पण काय दिसतं, पटकन जाऊन ती वस्तू आणणे आणि सेवन करणे थोड्या वेळात, आणि त्यानंतर मग व्यसन केल्यानंतर जे परिणाम समोर येतात, जे नुकसान समोर येतं, त्या नुकसानीमधून पुन्हा तणाव निर्माण होतो, तणावामधून पुन्हा व्यसनग्रस्त होतो. हे चक्कर जे आहे ते चक्कर चालू राहतं. आणि मग या चक्रातून बाहेर कसं निघायचं हे आपल्याला समजत नाही. आपल्याला माहिती आहे महाभारतामध्ये अभिमन्यू जो होता, अभिमन्यूला काय म्हणत होतं, त्या चक्रामध्ये जाण्याचं माहीत होतं, पण बाहेर यायचं. तसं आज मनुष्याला या व्यसनाच्या विळख्यामध्ये तो सहज सापडतो, परंतु त्यामधून बाहेर कसं निघायचं हे त्याला माहीत नाही. आज अनेक प्रकारचे उपचार उपलब्ध आहेत, व्यसनमुक्ती केंद्र आहेत, सगळे उपलब्ध आहेत, तरी परंतु तो यामधून बाहेर निघू शकत नाही.
दारू, तंबाखू, सिगरेट, बिडी, पान मसाला, गुटखा, मावा, अंमली पदार्थ, ड्रग्ज, मॉर्फिन, गांजा, हेरोईन हे पदार्थ तर आहेच. त्याबरोबर एक आजच्या युगामध्ये एक सगळ्यात मोठं व्यसन आहे. ते व्यसन म्हणजे ॲडिक्शन. मला दुर्दैवाने सांगावं वाटतं की आपल्या भारतामध्ये मोबाईल पासून दूर जे वाईट परिणाम झालेले आहेत त्याचं रिहॅबिलिटेशन सेंटर, पुनर्वसन केंद्र आपल्या भारतामध्ये 2 ठिकाणी ओपन झालेले आहेत. एक बेंगलोरला आणि एक दिल्लीला. आणि बेंगलोरच्या हॉस्पिटलमध्ये रिहॅबिलिटेशन सेंटरमध्ये एक 25 वर्षाचा युवक आला. त्याला स्ट्रेचरवर आणलं गेलं. काही त्याच्या मित्रांनी काय केलं, स्ट्रेचरवर धरून आणलं त्याला तपासणीसाठी. मग सगळे विचारले काय झालं याला. लक्ष पुरवा, ऐका इकडं ऐका, मला फार महत्वाचं आहे. डॉक्टरने त्याला विचारलं म्हणजे काय झालंय, चौकशी करा, काय झालं. सगळे विचारले. हा युवक आहे, दिसत तर नाही काय झालेलं. तर त्याच्या मित्रांनी सांगितलं की काही झालेलं नाहीये, 4 दिवसापासून याच्या मोबाईलचं नेट बंद आहे. काय बंद आहे म्हणजे आपण एवढं हॅबिच्युअल झालेलं आहे. भारतीय माणूस दर 4 मिनिटाला एकदा तरी मोबाईल पाहतोच. आपण त्याच्याशिवाय राहू शकत नाही. आज या रीलच्या रूपाने माया आपल्या समोर आलेली आहे. त्याचं व्यसन एवढंच, म्हातारे असो, तरुण असो, लेडीज असो, सगळे असो, हे रीलच्या मध्ये. यामुळं काय होतं, आपल्या ब्रेनची जी एनर्जी आहे ती एनर्जी नष्ट होते. मन लवकर एकाग्र होऊ शकत नाही. आणि म्हणून याचा जो उपयोग आहे, मोबाईलचा वापर कसा करावा याचं पण आता कोर्सेस सुरू झालेले आहेत. मोबाईल किती वेळ वापरावा, त्याचे दुष्परिणाम काय आहे. एक व्यसन आहे. तर व्यसनाचा अर्थ काय, आपल्या खेडोळा भाषेमध्ये आपण काय म्हणतो, जनावरांच्या नाकात काय घालतो, व्यसन घालतो ना. तसं हे व्यसन म्हणजे एक व्यसन आहे जे आपल्या माणसाच्या नाकामध्ये, आणि व्यसन जिकडं घेऊन जाईल तिकडं आज मानव जात आहे. आज बघा, आज रोग, आज ही बाब जी आहे ना आपल्याला फार गौर वाटते. आता इथं बसले 40-50 लोक बसले असतील साधारणतः. ही बाब आपल्याला अत्यंत कमी महत्वाची वाटते. आता मी तुम्हाला त्याची खोली सांगतो, त्याचं गांभीर्य सांगतो की तंबाखू, दारू, गुटखा, बिडी, सिगरेट हे जे व्यसन आहे, ह्या व्यसनाचं गांभीर्य सांगतो. आपल्याकडं HIV रोगानं दररोज 466 लोक मरतात HIV संक्रमित रोगानं. त्यानंतर TB झाल्यानं 1000 लोक दररोज मरतात TBनं, हा सर्वे आहे. त्यानंतर मलेरिया झाल्यानं 1000 लोक दर दिवशी मरतात. त्यानंतर बाकीचे जे संक्रमित रोग आहेत त्यानं 413 लोक मरतात. आणि तंबाखूमुळं दररोज 3500 लोक मरतात. किती मरतात, पण याच्यावर फोकस कोणी करत नाही. ॲक्सिडेंटमुळं मरतात लोक, ते पण प्रमाण फार कमी आहे. हे लक्षात येत नाही लोकांच्या की या तंबाखूमुळं किती 90% जे लोक तंबाखू खातात ना, दर 2 लोकांच्या पाठीमागं एका माणसाला तोंडाचा कॅन्सर होतो तंबाखू खाणाऱ्या. म्हणजे 50% प्रमाण आहे त्याचं. आणि म्हणून ह्याची गांभीर्य ना सरकारला आहे ना जनतेला आहे. कारण का, कारण हे तंबाखूचं व्यसन आहे, हे सामाजिक दृष्ट्या ॲक्सेप्टेड आहे.
सोशली ॲक्सेप्टेड म्हणतो, समाज स्वीकृत आहे. सरळ सरळ चलत दे बाबा तंबाखू, चल का एकामेकाला तंबाखू खाऊ घालून 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 मग अशा प्रकारचं व्यसन लागतं. आणि त्यापेक्षाही घातक नुसते तंबाखू खात होते पूर्वी लोक, आज त्या तंबाखूजन्य पदार्थापासून तयार झालेला गुटखा आज सरकारने बंदी आणलेली आहे. परंतु आपल्याला माहिती आहे किती चोरून गुटखा विकतो, किती काय होतो, बऱ्याच ठिकाणी ब्लॅकमेलिंग होतं. मग हा जो गुटखा आहे, हा गुटखा बनतो कशामुळं, कशापासून बनतो? आपल्याला माहिती आहे की या गुटख्यामध्ये 3 पदार्थ असतात. एक सडलेली सुपारी, ओरिजिनल सुपारी यात कोणी घालत नाही, परवडत नाही म्हणून. दुसरा कात घालतात. कात म्हणजे हा सिंथेटिक असतो, म्हणजे कृत्रिम असतो. कृत्रिम म्हणजे तयार केलेला कात कसा असतो, ओरिजिनल कात वेगळा. ओरिजिनल कात हजारो रुपये किलो आहे, पण तयार केलेला कात जो आहे कशापासून तयार केला जातो? जे कत्तलखान्यामध्ये जनावरं कापली जातात, त्याच्यापासून जे रक्त पडतं, त्या रक्तापासून तिचं मिश्रित करून कृत्रिम कात तयार होते. आणि सुगंधी द्रव्ये अशा 3 वस्तू मिळून गुटखा तयार होतो. आणि तोच गुटखा पानटपरीवर चमचम करीत चमकणाऱ्या पुण्यामध्ये भरला जातो. आणि हजारो लाखो लोक देशात, आज 10 लाख लोक दरवर्षी कॅन्सरमुळं मृत्युमुखी पडतात. आणि गुटखा खाऊन कॅन्सर झाल्यानंतर त्याला बरा होण्याचा खर्च आहे 4 ते 5 लाख रुपये. मग ही नुकसान भरपाई त्या कंपन्या देणार का, ज्यांनी हा गुटखा तयार केलाय? नाही देणार, ते विकून मोकळं झाले. आणि म्हणून याच्यावर फोकस का करत नाही सरकार, किंवा याच्यावर समाज फोकस का करत नाही? एक तर समाजाने स्वीकारले तंबाखू आहे, परंतु हे तंबाखू आहे, तुम्हाला शेतकऱ्यांना माहिती आहे, तुम्ही शेतात तंबाखू लावा, जनावर खातं का त्याला? खातं का? खायची वस्तू नाही आहे, वनस्पती खाण्यासारखी नाही आहे. आणि आपला जो देश आहे, आपला भारत देश आहे, तंबाखू उत्पादनामध्ये जगामध्ये 17व्या क्रमांकामध्ये. आणि तंबाखूमुळे होणाऱ्या कॅन्सरमध्ये आपला देश 2ऱ्या क्रमांकावर. बार केलेले जे प्रयत्न आहेत ते कृती बनतात, अर्थात संस्कार आपले बनून जातात. म्हणून राजयोग फक्त व्यसनाची लढाईला शिकवत नाही, तर कशाला शिकवते? ते आत्मशक्ती जागृत करून मन, बुद्धी आणि संस्काराचे परिवर्तन आपल्यामध्ये घडवून आणते. आणि त्यानंतर आपण पाहूया, तर धीरे धीरे आपण खाली जाऊ. स्लाइडिंग तुम्हाला दिसतच असतील, मोठ्या अक्षरात लिहिलेलं आहे. तर व्यसनाशी लढू नका, तर आत्मशक्ती पुन्हा जागृत करा. पुन्हा पुन्हा आपण सांगण्याचा तीच प्रयत्न केलेला आहे की व्यसनाशी लढायचं नाहीये, तर आपल्या आंतरिक शक्ती काय करायचे, आपल्याला जागृत करायचंय. ही आत्मशक्तीचा प्रवास, व्यसनाचा प्रवास करायचे की आत्मशक्तीचा प्रवास, ते आपल्याला ठरवायचे. किती कमी भरायचं कशात, अध्यात्माने भरायचं, आत्मशक्तीने कमी भरायचं, की बाहेरचं वस्तू साधन कशाचा आधार घेऊन आपल्याला कमी भरायचं. जसं आता सांगितलं, सोशल मीडिया पण एक व्यसनच आहे. तर कशाने आपल्याला ते आधार आपल्याला भरायचं, तुम्हाला दिसत असेल स्लाइडिंग वरती आहे ना, कशाने भरायचं? मन म्हणते एकदा घेऊ. कोण म्हणते? मन म्हणते. कारण कोणीतरी आपल्याला म्हणलं की लई छान असते, लई छान असते म्हणलं, मन म्हणते एकदा घेऊ. म्हणते की नाही? की नाही म्हणत. समजा मी खूप टेन्शन मध्ये आहे, टेन्शन मध्ये असताना तेच टाइमला एक मित्र काढला, तो होतं बिडीचं म्हणजे सिगरेटचं व्यसनी. तो म्हणले 1 कष्ट घे. मग म्हणते घेऊ. अरे घे तर लई छान आहे. मग काय होते म्हणलं, 1 कष्ट घेतला, मग थोडं गुंगी चढला, मग छान वाटलं त्याला. तर बरं ते समय निघून गेलं. मग काही दिवसानंतर असं समस्या तरी जीवनाचं पार्टच आहे, उतार चढाव हा निलाम येतच राहतात. मग काही दिवसानंतर जेव्हा तिला आणखी टेन्शन आलं, मग काय मन कुठे गेलं? त्या दिवशी मित्रांनी 1 कष्ट दिलं होतं, जरा बरं वाटलं होतं है ना. मग आज मी जर घेतलं तर बरं वाटेल, बघू तरी. मग मन गेल्यानंतर तण उडतच जाते की मिळतंय कुठं, माहीतरी नाही आपल्याला मिळतंय कुठं. मग म्हणते टपरीवर. मग तिथे टपरीवर जाऊन आपण थांबलं, म्हणलं बिडी दे, सिगरेट दे, त्याला घे म्हणून देणार आहे का? मग काय लागतं? धन लागतं.
तर मन गेला, तन गेला, मग धन गेला. मग सुरुवात कुठून झालं? पहिलं आपलं मन पळतंय. मन पळालं की तन, तन पळालं की धन. मग नुकसान ते अगोदर मनाचंच होतं, मग तनाचं, मग धनाचं. तिन्ही गोष्टींना आर्थिक नुकसान ते आपल्याला व्यसनाच्या आधारे पोहोचून जातं. तर मन म्हणते आता एकदा घेऊ, बुद्धी म्हणते काय म्हणते? आज शेवटचं वेळ. जेव्हा व्यसन लागलं ना, बस आज शेवटच. कोणाला मी विचारा, सुरुवातचं पॅक मित्रांनी लावलेलं फुकट असतं आणि प्रत्येक पॅक शेवटच असतं. पण शेवट काही होत नाही, काही शेवट होते पण पॅक शेवटचं होत नाही. तर बुद्धी म्हणते आज एकच शेवटच घेऊ, है ना. आणि धीरे धीरे ते संस्कार बनते. आता सवय झाली आहे तर सुटत नाहीये, है ना. मग परिणाम काय होते? व्यसनाची गुलामी. परिणाम काय झाले? आपण आधी गेलं व्यसनाची गुलामी. तिथं दाखवत असेल, तर उजवीकडे पहा, ते दाखवते आत्मशक्ती. आत्मशक्ती कसं आहे? मी शक्तिशाली आत्मा आहे, ऑलरेडी मी आहे, पण विसरलेली आहे. कसं विसरलेली आहे? तरी धक्काधक्कीच्या दुनियामध्ये मी एवढं व्यस्त झाले की मी स्वतःला विसरलेले. बुद्धी काय करते? योग्य निर्णय देते. आत्मशक्तीच म्हणजे बुद्धी योग्य टायमाला योग्य निर्णय देणं म्हणजे आत्मशक्तीचं यूज आपण करतो. मन म्हणते, मन कसं आहे? शांत व स्थिर राहते. आत्मशक्तीची निशाणी आहे. संस्कार, व्यसनमुक्त जीवनाचा संस्कार आपला असणार. कोणत्याच प्रकारचं व्यसनाचं सवयीचं आहारी आपण जाणार नाहीये. तर मन विचार निर्णय करते आणि बुद्धी निर्णय घेते. मन सततपणे विचार करते की हे करावं का ते करावं. मग बुद्धी त्यानंतर निर्णय देते. मग निर्णय झाल्यानंतर जे सातत्याने कर्म करतो ते संस्कार बनतात. आत्मशक्ती सर्व काही बदलू शकते, बदलू शकत नाही असं नाहीये. सवय बदलते, सगळं काही बदलू शकते, पण त्या आत्मशक्तीच कमी आपल्यामध्ये झालेलं आहे. लढायचं का काय करायचं? तर परमात्मा सांगतात व्यसनांनी लढू नका, स्वतःला शक्तिशाली बनवा. तर उदाहरण मध्ये कसं? तर एक व्यक्ती जर लाकडाच्या आधाराने लाकूड धरून जरी चालत असेल तर आपण म्हणलं की लाकूड सोडा, लाकूड सोडा, तर सोडणार आहे का? नाही सोडणार आहे. कारण त्याला आज कमीपणा विकनेस आलेले आहे, तर लाकूड नाही सोडणार आहे तो. तुम्ही कितीही जरी लांब केलं तर ते थोडं थोडं करून त्याकडे जाऊन त्याला पाहिलं की घेणारच आहे, त्याला सोडणार नाही. मग काय करावं लागणार? त्याला एवढं शक्तिशाली आपण बनवू की स्वतः म्हणते लाकूड काय करावं ते सोडावं. म्हणजे सांगण्याचं भावार्थ काय? व्यसन म्हणजे लाकडासारखं पण आधार घेतलेले, आतून कमजोरीचं आधार म्हणजे व्यसन.